मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुंबईतील रंगशारदा सभागृहात महत्त्वाची बैठक पार पडली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करावी असा ठराव शिवसेनेच्या बैठकीमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये संघटनात्मक फेरबदल केले जाणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे। पक्षाकडून मुंबईत 24 जानेवारीपासून 9 फेब्रुवारीपर्यंत सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे। स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये 20 ते 24 जानेवारी दरम्यान होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी महायुती सरकारनं जोरदार तयारी सुरू केली आहे। गेल्या वर्षी सरकारनं दावोसमध्ये 3,53,000 कोटींचे सामंजस्य करार केले होते आणि यंदा त्याच्या दुप्पट म्हणजेच सुमारे 7 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्याची तयारी केली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या आमदारांशी 15 जानेवारीला मुंबई दौऱ्यामध्ये संवाद साधणार आहेत। त्यावेळी आमदारांना त्यांचे रिपोर्ट कार्ड द्यावे लागणार आहेत आणि तिन्ही पक्षांच्या आमदारांना तसा आदेश देण्यात आलेला आहे। प्रताप सरनाईकांना मंत्रिपद मिळालं ही माझ्या वैयक्तिक दृष्टीनं आनंददायी बाब आहे। इतर सगळ्यांपेक्षा तू वेगळ्या गोष्टीनं चमकावं, तू आणि देवेंद्र फडणवीस असा मार्ग स्ट्रेट करून ठेव, सगळं व्यवस्थित होईल असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना उद्देशून केलं। खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली। जवळपास अर्धा तास या दोघांमध्ये चर्चा झाली। इंडिया आघाडीतील पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवत असल्यानं काय परिणाम होतील यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। काही लोक रिकाम टेकडी आहेत, यांना कायदा कळत नाही। केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी एक वातावरण लागतं, हे विषय विनायक राऊतांच्या समजण्यापलीकडे आहेत असं प्रत्युत्तर आमदार निलेश राणे यांनी दिलंय। कुडाळ एमआयडीसी पुनर्जीवित करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून बेरोजगारांना रोजगाराच्या संधी द्यायच्या आहेत, त्यामुळे ठरवून दिलेल्या वेळेमध्ये कामं पूर्ण करा, कोणतीही हयगय कामात चालणार नाही असा सज्जड दम निलेश राणेंनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिलाय। ज्यांच्या मेहनतीमुळे आपण जगात नंबर 1 वर पोहोचतोय त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी सरकारसमोर हात पसरावे लागतात, हे चित्र बदलायला हवं असं विधान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय। ठाण्यातील उपवन परिसरात सुरू असलेल्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली। यावेळी ठाणेकरांचा सूर चांगला असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाणेकरांचं कौतुक केलं। आता एक मोठी बातमी, धनंजय मुंडेचा निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे। सध्या तो पोलीस कोठडीमध्ये असून आज त्याची पोलीस कोठडी संपेल आणि त्यामुळे आज वाल्मिक कराडला बीडच्या केज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कोर्टात सादर केल्या जाणाऱ्या तपासाच्या पुढील मुद्द्यांवर कराड याचा कोठडीतील मुक्काम थांबणार की लांबणार हे ठरणार आहे। बीड प्रकरणाबाबतच्या तपासात स्थापन केलेली जुनी एसआयटी खारिज करून नवी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। देशमुखांच्या परिवारातील सदस्यांनी आधीच्या एसआयटीला विरोध दर्शवला होता आणि त्यानंतर बसवराज तेली यांच्याच अध्यक्षतेमध्ये नवीन एसआयटी तयार करण्यात आली आहे। धनंजय देशमुखांनी एसआयटी आणि सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली। आजच्या बैठकीमध्ये समाधानकारक माहिती मिळाली नाही असं धनंजय देशमुख म्हटले। तपास अधिकारी बसवराज तेली आजच्या बैठकीमध्ये नव्हते, ते उद्या तपासाबाबत माहिती देतील, त्यामुळे उद्याचं मसाजोगचं आंदोलन 1 दिवसासाठी स्थगित करण्यात आल्याचं देशमुख यांनी स्पष्ट केलं। बीड हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या सुनावणीला सरकारी वकील गैरहजर राहिले आणि त्यांच्या गैरहजर राहण्यामागची कारणं मात्र अस्पष्ट आहेत। तर विष्णू चाटेनं न्यायालयाकडे अर्ज केला असून अर्जामध्ये काय लिहिलं याची माहिती नसल्याची कबुली आरोपीच्या वकिलांनी दिली आहे। सध्या बहुतांश शहरातील वाहनचालक वाहतूक कोंडीनं त्रस्त झालेत आणि यातच वाहतूक कोंडीचे वास्तव सांगणारा टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स रिपोर्ट जारी झालेला आहे। यात कोंडीच्या बाबतीत भारतात पुणे 3ऱ्या स्थानावर तर मुंबई 6व्या स्थानी आहे, तर जागतिक पातळीवर पुण्याचा 4था क्रमांक आणि मुंबई 39व्या क्रमांकावर आहे। महाराष्ट्राचा बिहार झाला का हा प्रश्न गेल्या काही घटनांपासून पुन्हा चर्चेत आलेला आहे। ही अवस्था गुड गव्हर्नन्स अहवालातून पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। या अहवालानुसार 36 पैकी तब्बल 32 जिल्हे गुन्हेगारी रोखण्यात नापास झालेत। बंगाल उपसागरातून महाराष्ट्रावर आर्द्रता आणणाऱ्या वाऱ्यांमुळे पुढील आठवडाभर म्हणजेच 18 जानेवारीपर्यंत थंडीचा जोर कमी जाणवेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय। 2025च्या सुरुवातीपासून नव्या मुंबईत अपघातांची मालिका सुरू झालेली आहे। गेल्या 12 दिवसांमध्ये 32 लहान मोठ्या अपघाताच्या घटना घडल्या असून या अपघातात 13 जणांचा बळी गेलाय, तसंच यात 25 जण गंभीर आणि किरकोळ जखमी झालेत।
जीआय मानांकन मिळालेल्या केळी आणि वांग्यासह अन्य शेतमालाच्या निर्यातीसाठी अधिक संधी उपलब्ध होणार असल्याची शक्यता आहे। जळगावात झालेल्या एक दिवसीय निर्यात संमेलनात निर्यातीसाठी सहकार्य मिळेल असा सूर दिसून आला। जळगावच्या चाळीसगाव इथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे आणि 2 दिवसात कांद्याचे दर प्रति क्विंटल 600 रुपयांनी घसरलेत। त्यामुळे खर्च निघणं अवघड झाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहनचालक त्रस्त झालेत। आठवड्याभरात 5 ते 6 अपघात झालेत आणि त्यामुळे जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय। जळगावच्या कंडारी येथे प्राचीन कपिलेश्वर महादेव मंदिर संस्थानच्या वतीनं मकर संक्रांतीनिमित्त यात्रा उत्सवाचं आयोजन केलं जातं। या महोत्सवाला 500 वर्षाची परंपरा असून राज्यभरातील भाविक या यात्रा महोत्सवात मोठ्या संख्येनं सहभाग घेतात। साताऱ्यातील कराडच्या कोळेवाडीमध्ये शाकंभरी पौर्णिमेनिमित्त शाकंभरी देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात टाळकऱ्यांनी खरं तर ठेका धरला होता आणि गावकऱ्यांनी यावेळी मोठी गर्दी केली होती। रत्नागिरीच्या सुखदर गावी भवानी देवीची जत्रा उत्साहात संपन्न झाली। पौर्णिमेच्या दिवशी हजारो भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं। गोंधळ जागर करत मानकऱ्यांनी देवीची पालखी नाचवली। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज हबप प्रशांत महाराज मोरे देहूकर यांचा दुबईतील शारजा इथे कीर्तन सोहळा संपन्न झाला। त्यांनी आकाशा एवढा हे तुकोबारायांचं चरित्र परदेशात पोहोचवलंय। मुळशी तालुक्यातील सुदर्शन शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भव्य रांगोळी काढली आहे। फडणवीसांची देहबोली या रांगोळीतून हुबेहूब साकारण्यात आली असून ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होती। देवरोडच्या साईनगर, आझादनगर, मामोडी परिसरातील शेकडो घरं मूलभूत सुविधांपासून वंचित आहे आणि सोयीसुविधा कागदावरच असल्यानं नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। पालिकेनं याकडे लक्ष दिलं नाही तर शोले स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील आसराबारी आणि टेंभूरबारी या आदिवासी पाड्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली आहे। ही पाणी टंचाईची समस्या तातडीनं दूर करावी यासाठी रिपाईनं धडक मोर्चा काढला। अटल सेतूवरील दैनंदिन वाहनांमध्ये नव्या कॅलेंडर वर्षात सरासरी 3000ची वाढ झाली आहे। मागील 12 दिवसात या सेतूवरून एकूण 3 लाखांहून अधिक वाहनांनी ये-जा केली आहे। आणि आता एक मोठी बातमी, यापुढे सिल्लोड विधानसभेची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केली आहे। 5 वर्ष काम केलं तरी शेवटच्या 4 दिवसांमध्ये जातीयवाद आणि धर्मावर निवडणूक येते, हे भविष्यासाठी घातक आहे। कुणीही कुणावर विश्वास ठेवणार नाही असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील अंभई इथे एका कार्यक्रमात केलं। विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही तर माझा कोणी काही वाकडं करू शकत नाही। मी डिक्लेअर केलं ते, माझ्या मुलाला सांगितलं तुला लढायचं असेल तर तू लढ बाबा। आपल्याला लोकांना विकास नाही पाहिजे, लोकांना काहीच नाही पाहिजे, लोकांना फक्त जातीवाद पाहिजे। 18 तास काम करायचं, सालदार, रोजदार, महिनदार सारखं, आणि त्याची गिनती लास्ट मध्ये 4 दिवसामध्ये जातावर होती, धर्मावर होती। मकर संक्रांत आणि पोंगल या सणांमुळे 15 जानेवारीला होणारी यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। एनटीएनं ही परीक्षा स्थगित केली असून परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचं सांगितलंय। शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्राचं सरकार जपानच्या पायवाटेवरून जाण्याची शक्यता आहे। नवीन गाडी घ्यायची असेल तर पार्किंग सर्टिफिकेट असणं गरजेचं राहणार आहे, अन्यथा महाराष्ट्रात वाहन खरेदी करणं शक्य होणार नाही। गेल्या काही दिवसात कांद्याचे भाव झपाट्यानं घसरले आहेत आणि ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। मागील आठवड्याभरात कांद्याच्या भावात जवळपास 21% घसरण झाली आहे।
महारेराकडे नवीन गृहनिर्माण प्रकल्पांच्या नोंदणीमध्ये मदत करणाऱ्या स्वयंनियामक संस्थांच्या प्रतिनिधींचा कालावधी 2 वर्षांसाठी मर्यादित करण्याचा निर्णय महारेरानं घेतलाय. प्रतिनिधींचे हितसंबंध आणि मक्तेदारी निर्माण होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांसाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येते. राज्यभरातील 1,08,000पेक्षा अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध असून पालकांना 14 ते 27 जानेवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात 2 दिवस ढगाळ हवामान राहण्याचा आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विनंती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मान्य केली आहे. आता ही मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवलेली आहे. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठीची थांबवण्यात आलेली भूसंपादन प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आठवड्याभरात भूसंपादनाला सुरुवात होणाऱ्या महामार्गाला विरोध करण्यात येत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील भाग वगळता 11 जिल्ह्यातील भूसंपादनाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. मुंबई विद्यापीठ दूरस्थ शिक्षण विभागाच्या वतीनं MA, MCOM आणि MSc परीक्षेला जवळपास 800 विद्यार्थी बसणार आहेत. मात्र काल रात्रीपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळालेलं नसल्यानं पुन्हा एकदा विद्यापीठाचा भोंगळ कारभार समोर आलाय. मालमत्ता कर हा मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे आणि त्यामुळे मालमत्ता कराची देयकं नियमितपणे देण्यासाठी कार्यवाही करावी. उत्पन्न वाढीसाठी झोपडपट्टी भागातील व्यावसायिक मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना करकक्षेत आणावं असं स्पष्ट निर्देश पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी प्रशासनाला दिलेत. गुंतवणुकीवर जास्त पैशांचा आमिष दाखवून 1.25 लाख नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या मुळाशी पोहोचणं गरजेचं आहे. फसवणूक करणाऱ्या युक्रेनियन नागरिकांचा शोध घ्यायचा आहे आणि आरोपींची सुटका करू नये असा जोरदार युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीनं सत्र न्यायालयामध्ये करण्यात आलाय. भारताचा किरकोळ महागाई दर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 5.22% घसरला. 4 महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर तो पोहोचलाय. याचं मुख्य कारण नाशवंत अन्नपदार्थांच्या किमतीमध्ये झालेली घट असल्याचं मानलं जातंय. यामुळे राष्ट्रीयकृत बँकेकडून व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा वाढली आहे. थंडीमुळे हिवाळ्यामध्ये विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा शनिवारी राज्यात 25,808 मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदवली गेली आहे. महावितरणानं यापूर्वीच नियोजन केल्यानुसार कोणतीही अतिरिक्त वीज खरेदी न करता ही मागणी पूर्ण केली. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूला 1 वर्ष पूर्ण झालंय. वर्षभरात अटल सेतूवरून 83 लाख वाहनं धावली आहेत आणि या सेतूवरून दररोज सरासरी 22,689 वाहनं प्रवास करतात. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलाय. रेल्वे मार्गांमुळे या मार्गांवरील GMRTचा प्रकल्प वगळून नवीन मार्ग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि त्यामुळे पुण्यावरून अहिल्यानगर शिर्डी मागे नाशिककडे असा पर्यायी मार्ग खरं तर निश्चित करण्यात आलाय. विमानतळाजवळ राहणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो. कारण नुकत्याच झालेल्या एका संशोधनामध्ये ही बाब समोर आलेली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे वायू प्रदूषण आणि मोठा आवाज. प्रदूषण आणि मोठ्या आवाजामुळे हृदयविकाराचा किंवा हृदयरोगाचा धोका वाढतोय. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला नांदेडच्या सचखंड गुरुद्वारामध्ये लोहरी सण साजरा करण्यात आला. यावेळी शीख पंजाबी नागरिकांनी अग्नीला गूळ तीळ अर्पण केलेत. संत बाबा कुलवंत सिंगजी यांच्या हस्ते शेकोटी पेटवण्यात आली. मंचरमध्ये लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या थापलिंग खंडोबा देवाच्या 2 दिवसीय यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. लाखो भाविकांनी भंडाऱ्याची उधळण करत खंडोबाचं दर्शन घेतलं. वातावरणातील थंडी कमी झाली असली तरी फळ बाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढली आहे आणि त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या किमती देखील सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्यात. घाऊक बाजारात 180 ते 220 रुपये प्रति किलोनं स्ट्रॉबेरी विकली जाते. नायलॉन मांजामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यामुळे दौंड पोलीस सतर्क झाले आहेत. पतंग उडवताना नायलॉन मांजे वापरू नका आणि कुणालाही वापरू देऊ नका, अन्यथा गंभीर गुन्हा दाखल करण्यात येईल अशा कडक सूचना दौंड पोलिसांनी दिल्या. नायलॉन मांजामुळे अपघात होऊ नये, कुणी जखमी होऊ नये यासाठी नागपूर वाहतूक पोलीस पुढे सरसावलेत. पोलिसांनी जवळपास 3,000 वाहनांना सुरक्षा तार बांधून जनजागृती केली आहे. त्यात नायलॉन मांजापासून बचाव व्हावा यासाठी दुचाकी वाहनांना सुरक्षा तार लावण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या. आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा पक्षानं हर घर दस्तक अभियान राबवण्याचं ठरवलंय. या अभियानाअंतर्गत ठाकरे यांच्या शिवसेनेकडून नेमण्यात येणारा शिवदूत प्रत्येक घरी जाऊन मतदारांशी संवाद साधणार आहे.
आता एक मोठी बातमी समोर येते. मुंबई महापालिकेच्या 90,000 कोटींच्या पुढे गेलेल्या पालिकेच्या मुदत ठेवी चालू आर्थिक वर्षात कमी झाल्यात. गेल्या 2 वर्षात राखीव निधीमध्ये तब्बल 10,000 कोटींची घट झाली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 91,000 कोटींवर गेलेल्या मुदत ठेवी सध्या 81,000 कोटींपर्यंत घटल्यात. मार्चपर्यंत सर्व कंत्राटदारांची देणी दिल्यानंतर या निधीमध्ये आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. राज्यात रस्ते अपघाताच्या घटनेत सातत्यानं वाढ होते आहे. गेल्या 3 वर्षात राज्यात एकूण 95,150 रस्ते अपघात झाले असून ज्यामध्ये 41,612 लोकांचा मृत्यू झालाय. नवीन वर्षात महागाई, पेट्रोल, डिझेल आणि कर्ज स्वस्त होईल अशी आशा ठेवून चालणार नाही. रुपयावर डॉलर भारी पडू लागला असून गेल्या वर्षी जानेवारीमध्ये एका डॉलरसाठी 83 रुपये मोजावे लागत होते. आता 87 रुपये मोजावे लागणार आहेत, म्हणून आयात वस्तू महाग होत आहेत. राज्य सरकारनं 10 महिन्यांपूर्वी रिक्षा आणि मीटर टॅक्सीधारकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करत त्यासाठी 50 कोटींचा निधी मंडळाच्या खात्यावर जमा केलाय. प्रतिनियुक्तीवर 4 अधिकाऱ्यांकडे अधिभार देखील देण्यात आला. मात्र मंडळाला अद्याप कार्यालयच नसल्यानं प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात झालेली नाही. मुंबई विमानतळावर 3 स्वतंत्र प्रकरणात सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण 26 कोटी रुपयांचा 26 किलो गांजा पकडलाय. या प्रकरणात एकूण 6 जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या 5 वर्षात बेस्ट बसचे 834 अपघात झाले असून यात 88 लोकांना जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातांमध्ये प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांना तसंच जखमींना आतापर्यंत 42 कोटी 40 लाख रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. टोरेस गुंतवणूक घोटाळा 38 कोटी रुपयांवर पोहोचला असून हे प्रकरण आता गंभीर झालंय आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं नुकसान झालंय असा दावा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागानं विशेष न्यायालयामध्ये केलाय. शेगावात अचानक केस गळती होऊन टक्कल पडण्याचं प्रमाण वाढलंय आणि आतापर्यंत बाधा झालेल्यांची संख्या 156 वर पोहोचली आहे. मात्र अद्यापही वैद्यकीय अहवाल प्राप्त झालेला नाहीये. या प्रकरणी ICMR पथक बाधित गावांची भेट घेणार आहे. एआयमुळे पुढील 3 ते 5 वर्षात जागतिक बँकिंग क्षेत्रातील 2 लाख नोकऱ्या संपतील असा इशारा ब्लूमबर्ग इंटेलिजन्सनं दिलाय. एआयमुळे कर्मचारी संख्येमध्ये 3% कपात होण्याची शक्यता आहे असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय. पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत विक्रेत्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केलं जातं. पात्र विक्रेत्यांना आधार कार्डच्या आधारे कोणत्याही गॅरंटीशिवाय 10 ते 50 हजारांचं कर्ज मिळतं. यासाठी PM स्वनिधी पोर्टलवर किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये अर्ज करता येतो. सिडको घरांसाठी अनेक जाचकअटी शिथिल करण्याबाबत सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी संकेत दिले आहेत. त्यात एक घर असतानाही दुसरं घर घेण्याची अट काढण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो. लवकरच बोर्ड बैठकीमध्ये यावर निर्णय होतील अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे. तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आणलेलं वायू डेपो धोरण विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गुंडाळणार असल्याची चर्चा महसूल प्रशासनामध्ये आहे. प्रशासनानं सध्याच्या वायू डेपोंची तपासणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून 14 जानेवारीपर्यंत त्याचा अहवाल प्रशासनाला द्यावा लागणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या महापालिका शाळेमध्ये 410 शिक्षक असूनही विद्यार्थी संख्या वाढीसाठी प्रयत्नच होत नसल्यानं येत्या शैक्षणिक वर्षापासून मराठी माध्यमाच्या 7 शाळा बंद होण्याची चर्चा आहे आणि त्यामुळे प्रशासनाला शाळा बंद करून जवळच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं समायोजन करण्याची वेळ येते. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमण्यात येणार असून नाशिक येथील रामकाल पथ विकास आणि सिंधुदुर्ग येथील समुद्रातील पर्यटन हे प्रकल्प वॉर रूमशी जोडण्यात येतील आणि केंद्र आणि राज्य शासनाकडून राबवण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीनं पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावं असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. राज्य सरकारच्या पर्यटन विभागानं गेल्या वर्षी जानेवारीमध्ये आयोजित केलेला 8 दिवसांचा मुंबई फेस्टिव्हल यंदा गुंडाळण्यात आलेला आहे. तिजोरीवर पडणाऱ्या अतिरिक्त खर्चाला कात्री लावण्याच्या फडणवीस सरकारच्या धोरणाचा हा भाग असल्याचं बोललं जातंय. जगातील सर्वात मोठं धार्मिक संमेलन महाकुंभ मेळाव्यास पौष पौर्णिमेच्या दिवशी शंखध्वनीच्या गजरात प्रारंभ झालाय. पहिल्याच दिवशी तब्बल 1.5 कोटी भाविकांनी पवित्र स्नान केलंय. बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडिता लहान आहे आणि त्यामुळे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात पाठवून जलद गतीनं चालवावा असे आदेश उच्च न्यायालयानं दिलेत. जळगावच्या अमळनेर तालुक्यात अस्मानी संकटामुळे रब्बी हंगाम धोक्यात आलाय. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर अळ्या आणि किडींचा प्रादुर्भाव होतोय आणि त्यामुळे पिकांची लागवड वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. लोणावळा शहरातील भर वस्तीत दुपारच्या वेळेस एका परप्रांतीय तरुणानं 2 वर्षीय चिमुकलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नातेवाईकांच्या सतर्कतेमुळे या आरोपीचा हा डाव हाणून पडला आणि स्थानिक नागरिकांनी या आरोपीला पकडून चांगला चोप देऊन लोणावळा पोलिसांच्या ताब्यात दिलाय. जळगाव जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा थंडीची लाट आली आहे. जिल्ह्याचं तापमान 10 डिग्री खाली गेलं असून आणखी काही दिवस थंडीची लाट अशीच कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आज हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे ढगाळ वातावरण होणार असून पुढील 2 दिवस अशाच पद्धतीचं वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. राज्याला हादरवणारी संतापजनक घटना पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील पणदरे इथे घडल्या. एका परप्रांतीय महिलेवर अत्याचार करून तिला एका खोलीमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं. या प्रकरणी पोपट खामगळ याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पूर्व प्राथमिक म्हणजेच प्ले स्कूल नर्सरी चालवल्या जातात, मात्र त्यांची नोंदणी शिक्षण विभागाकडे करणं आता अनिवार्य आहे, असे निर्देश शालेय शिक्षण विभागानं दिले. संक्रांतीला पतंगबाजी करणाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी नजर ठेवली असून प्रतिबंधित नायलॉन चिनी मांजाची विक्री आणि वापर करणाऱ्यावर कारवाई केली जाते. घातक मांजाची विक्री आणि वापर करू नका असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं. आता एक सविस्तर बातमी पाहूयात. तीर्थराज प्रयागराज इथे महाकुंभाची भव्य सुरुवात झालेली आहे. पौष पौर्णिमा स्नान उत्सवानंतर आज महाकुंभाचं अमृत स्नान होतंय. महाकुंभ मेळ्यातील पहिलं अमृत स्नान हे सकाळी 6:15 वाजल्यापासून सुरू झालंय. सर्व 13 आखाड्यांमधील लाखो संत आणि भक्त संगमाच्या पवित्र पाण्यात स्नान करतायत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शाही स्नानाचं नाव बदलून अमृत स्नान असं केलेलं आहे. झेंडे आणि बँड घेऊन आंघोळीसाठी एक आखाडे पुढे जात आहेत, तर आचार्य महामंडलेश्वर आणि मंडलेश्वर भव्य रथावर विराजमान होऊन स्नानासाठी मार्गस्थ होत आहेत. नागा संत शस्त्रांसह संगमात सर्वप्रथम स्नान त्यांनी केलेलं आहे, तर सर्वप्रथम आखाड्यातील मूर्ती आणि शस्त्रांना स्नान घालण्यात आलंय. महाकुंभचं शाही स्नान होणार आहे. त्यापूर्वी जेव्हा नागा साधू बाहेर पडतील त्यांचं दर्शन घेण्याकरता मोठ्या संख्येनं सर्वसामान्य भाविक एकत्र आल्याला पाहायला मिळते. पोलिसांची मोठी गर्दी आहे आणि त्यासाठी त्यांना एक सुरक्षित तयारी देखील करण्यात आली आहे. आणि या सगळ्यांमध्ये हे जे भाविक आहे हे भाविक दर्शन घेण्यासाठी येणार आहे आणि साधारणतः 40 मिनिटं नागा साधू हे तिथे राहणार आहे. त्याची प्रचंड सुरक्षा व्यवस्थेमध्ये हे नागा साधू निघणार आहे आणि त्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणजे असं म्हणता येईल की नागा साधू जेव्हा स्नानाला निघतील त्यांचं दर्शन घेण्याकरता सर्वसामान्य भाविक देखील इथे एकवटलेले आहेत महाकुंभमध्ये. प्रयागराजवरून व्हिडिओ जर्नलिस्ट मुनमुनसह प्रशांत न्यूज 18 लोकमत. तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. विजेत्यांना 11 लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. मध्य प्रदेशमध्ये धार्मिक ठिकाणी दारूबंदी करण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिलेले आहेत. धार्मिक ठिकाणी पवित्रता राहावी यासाठी दारूबंदीचा निर्णय विचाराधीन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. महाकुंभातील शाही स्नानाला उत्साहात सुरुवात झाली. लाखोंच्या संख्येनं नागरिकांनी या ठिकाणी शाही स्नानासाठी गर्दी केली आहे. या पार्श्वभूमीवर आता ठिकठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. देशभरात मोठ्या उत्साहात मकर संक्रांती साजरी करण्यात येते. ओडिशाच्या पुरीमध्ये सँड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक यांनी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर विशेष वाळू शिल्प तयार करत मकर संक्रांतीच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या.